नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 8 आर्टिकल 8 या कलमाचा आज आपण सविस्तरपणे विचार करणार आहोत. या कलमातील तरतुदींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ते हे कलम आपल्याला काय सांगतं? द सिटिझनशिप ऑफ पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. त्या कलमाची व्याख्या कशी आहे? काय म्हणते कलम? द सिटिझन ऑफ पर्सन्स ऑफ इंडिया ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. कलमाची व्याख्या कशी आहे? तर आर्टिकल 8 प्रोव्हाइड्स दॅट अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया शॉल बी डीम्ड टू बी अ सिटिझन ऑफ इंडिया if her or his parents or grandparents were born in India and he is registered as a citizen of India by the diplomatic or consular representative of India in that country. काय म्हणते आर्टिकल की आर्टिकल 8 provides that a person of Indian origin residing outside India shall be deemed to be a citizen of India if her or his parents or grandparents were born in India and he is registered as a citizen of India by the diplomatic or consular representative of India in that country. The person of Indian origin residing outside India can acquire Indian citizenship by registration. तर मराठीत कायचा अनुवाद घेता येईल की अनुच्छेद 8 नुसार भारताबाहेर वास्तव्यास असलेली भारतीय वंशाची व्यक्ती जर ती किंवा तिचे पालक आजी आजोबा भारतात जन्मलेले असतील आणि भारत सरकारकडे नोंदणी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तिला भारतीय नागरिक मानले जाईल. ते हे तरतूद ह्या कलम 8 नुसार आपल्याला मिळते की असा व्यक्ती जो भारतात वास्तव्य असलेली 8 नुसार काय आहे? अनुच्छेद 8 अन्वये काय होतं? भारताबाहेर वास्तव्य असलेली भारतीय वंशाची व्यक्ती जर ती किंवा तिचे पालक आजी आजोबा भारतात जन्मले असतील आणि भारत सरकारकडे नोंदणी केलेली असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक मानली जाईल. कलमाच्या सोप्या भाषेत स्पष्टीकरण काय घेता येईल की काही भारतीयांचे वंशाचे लोक फाळणीपूर्वी किंवा नंतर आफ्रिका, श्रीलंका, मलेशिया, म्यानमार व इतर देशात राहायला गेले. ते भारतात राहत नव्हते म्हणून आर्टिकल 5-7 लागू होत नव्हते. म्हणून अनुच्छेद 8 सांगतो की भारताबाहेर असले तरी भारतीय मूळ असल्यास आणि भारतीय दूतावासात नोंदणी केल्यास त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकते. कलम का अस्तित्वात आले हे? की ब्रिटिश काळात अनेक भारतीय परदेशात गेले होते. फाळणीनंतरही मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे लोक परदेशात राहिले होते. त्यांचे नागरिकत्व अनिश्चित होते. ते निश्चित करण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. भारतीय वंशाच्या लोकांना भारताशी जोडून ठेवणे, त्यांना कायदेशीर नागरिकत्वाचा मार्ग देणे, ऐतिहासिक अन्याय दूर करणे हे या कलमामागचं कारण आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहेत? ते महत्त्व आहे नॉन रेसिडेंट इंडियन्स NRI साठी महत्त्वाचे आहे. भारतीय वंशाची ओळख जपते. जागतिक भारतीय समुदायाशी नाते मजबूत करते हे कलम. उद्दिष्ट काय? भारताबाहेरील भारतीय वंशाच्या लोकांना नागरिकत्व देणे, ऐच्छिक व्हॉलंटरी नागरिकत्वाचा मार्ग उपलब्ध करणे, भारताशी सांस्कृतिक आणि कायदेशीर नाते टिकवणे. कलमाचं उल्लंघन, शिक्षा आणि उपाय. या कलमाचं उल्लंघन म्हणजे काय? कसं होऊ शकतं? तर खोटी माहिती देऊन भारतीय वंशाचा दावा करणे, बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करणे, परदेशी नागरिकत्व लपवणे. ते ह्या प्रकारचे उल्लंघन ह्या कलमाचं होऊ शकतं. शिक्षा आणि परिणाम काय आहेत? अनुच्छेद 8 थेट शिक्षा देत नाही, पण सिटिझनशिप ॲक्ट 1955, पासपोर्ट ॲक्ट 1967 अंतर्गत शिक्षा आहे. नागरिकत्व रद्द होऊ शकतं, पासपोर्ट जप्त होऊ शकतो, दंड किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते. उपाय काय आहेत? रेमेडीज काय आहेत? तर नोंदणी नाकारल्यास न्यायालयात दाद मागता येईल, प्रशासकीय पुनरावलोकन करता येईल, रिव्ह्यू करता येईल, प्रशासकीय योग्य कागदपत्रांसह नव्याने अर्ज देता येईल. न्यायालयीन प्रकरणं कोणती आहेत या कलमासंबंधात? तर अनुच्छेद 8 वर थेट फार कमी खटले आहेत, पण नागरिकत्वाच्या व्याख्येसंदर्भात खालील निर्णय उपयुक्त आहेत. इजहार अहमद खान वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1962 मधला हा खटला आहे. ह्या खटल्याचा प्रश्न असा होतो की नागरिकत्व ठरवताना सांविधानिक कलमे की नागरिकत्व कायदा लागू होतो.
नागरिकत्व ठरवताना संविधानिक कलमे लागू होतात की नागरिकत्व कायदा लागू होतो. निर्णय देण्यात आला की संविधानातील अनुच्छेद 5 ते 11 हे प्रारंभिक नागरिकत्वासाठी निर्णायक आहेत. काय निर्णय दिला की संविधानातील जे 5 ते 11 कलमं आहेत, अनुच्छेद आहेत, हे प्रारंभिक नागरिकत्वासाठी निर्णायक आहेत, असा निर्णय देण्यात आला. स्टेट ऑफ बिहार वर्सेस कुमार अमर सिंग 1955 मधला हा खटला आहे. हा खटलाचा प्रश्न असा होता की नागरिकत्वासाठी नोंदणी व हेतू महत्त्वाचा आहे का? तर निर्णय देण्यात आला की होय, नागरिकत्वासाठी नोंदणी आणि हेतू महत्त्वाचा आहे. हेतू व कायदेशीर प्रक्रिया निर्णायक असते. संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत? ह्या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे. संविधानिक कलमे आर्टिकल 5 ते 11 हे नागरिकत्वासंबंधात कलमे आहेत. आर्टिकल 10 आर्टिकल 10 नागरिकत्वाची सातत्यता दर्शवते. आर्टिकल 11 संसदेला नागरिकत्व कायदे करण्याचा अधिकार देते. ते हे काही कलमे संविधानिक कलमे आहेत या कलमाच्या संबंधित असलेले. इतर कायदे कोणते आहेत ह्या कलमासंबंधित? सिटिझनशिप ॲक्ट 1955 विशेषतः रजिस्ट्रेशन अँड OCI. पासपोर्ट ॲक्ट 1967, फॉरेनर ॲक्ट 1946 हे काही इतर कायदे आहेत, संबंधित कायदे आहेत, या कलमाच्या संबंधित असलेले कायदे आहेत. कलमाची समीक्षा क्रिटिकल अनालिसिस काय करता येईल? तर फायदे काय आहेत ह्या कलमाचे? जे जागतिक भारतीयांसाठी न्याय देण्यास मदत करतो, ऐतिहासिक स्थलांतराची दखल घेतो, ऐच्छिक आणि लवचिक तरतुदी देतो. मर्यादा काय? नोंदणी अनिवार्य असल्याने प्रक्रिया गुंतागुंतीची ठरते. दुहेरी नागरिकत्व नाही. आधुनिक OCI प्रणालीवर अवलंबून आहे. अशा काही मर्यादा ठरतात या कलमाच्या. सुधारणा मत काय देता येईल की OCI हक्क अधिक व्यापक करणे, डिजिटल व सुलभ नोंदणी प्रक्रिया लागू करणे. निष्कर्ष काय घेता येईल या कलमाचा? अनुच्छेद 8 भारताच्या जागतिक नागरिकत्व दृष्टिकोनाचा मानवी चेहरा आहे. तो सांगतो की भारत आपल्या वंशजांना विसरत नाही, जरी ते भारताबाहेर राहत असले तरी. भारतीय वंश अधिक नोंदणी बरोबर भारतीय नागरिकत्व हा या कलमाचा मूलमंत्र आहे. तर आपण आज कलम 8 अनुच्छेद भारतीय संविधानातील कलम 8 अनुच्छेद 8 आर्टिकल 8 हा नीट समजून घेतलेला आहे, व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे. पुन्हा जर तुम्हाला या कलमाची माहिती मिळवायची असेल तर हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमासंबंधित तुमची समज चांगली होईल. आणि असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे व्हिडिओज फॉलो करा, आमचं चॅनल फॉलो करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, शेअर करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही भारतीय संविधानाबद्दल माहिती मिळेल. आपण भारताचे नागरिक आहोत, तर आपल्याला भारतीय संविधानाबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. आपले मूलभूत हक्क, आपले कर्तव्य माहिती असणं गरजेचं आहे. ह्या भारतीय संविधानातील तरतुदी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.